नमस्कार. सावंतवाडीच्या नगर परिषदेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. आपण आहोत सावंतवाडी नगर परिषदेमध्ये. गेल्या टर्म मध्ये जे नगरसेवक होते आणि एक धडाडीचे माजी आरोग्य सभापती म्हणून त्यांनी उत्कृष्ट असं काम पण केलेलं आहे. युवकांचे आयडॉल आहेत सुधीर आडिवरेकर. हा भला मोठा बॅनर जो आहे हा त्यांच्या कार्यालयासमोर प्रचाराचा बॅनर आहे. इथे संपर्क कार्यालय आहे. इथल्या वार्डाच्या अनेक समस्या गेली कित्येक वर्ष सुधीर आडिवरेकर हे मनापासून सोडवत असतात. आपण थेट जातोय आडिवरेकरांकडे. सुधीरजी, शहरातून मोठी रॅली निघाली, जनतेतून प्रचंड उत्साह होता. पालकमंत्री नितेश राणे, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब आणि अनेक दिग्गज आपल्या या रॅलीत होते. युवराज आणि युवराजनी सुद्धा होते. युवराजनी नगराध्यक्षासाठी नशीब आजमावतायत. तुमच्या वार्डाची चुरस जशी 7 नंबर मध्ये चुरस आहे, ती प्रतिष्ठा संजू परवांची पणाला आहे, तशी 5 नंबर मध्ये प्रतिष्ठा माजी आरोग्य सभापती म्हणून तुमच्याकडे लागलेली आहे. संपूर्ण जिल्ह्याचं आणि तळ कोकणाचं लक्ष सुधीर आडिवरेकरांचं आणि संजू परबांचं भवितव्य काय होतं आपल्या वार्डातून याकडे लागलंय आहे. तुम्ही या लढतीकडे कसं पाहता? नमस्कार. याआधी मी 2016 मध्ये नगरसेवक राहिलो होतो आणि नगरात माझी आरोग्य सभापती पण पद माझ्याकडे होतं. त्यामुळे मी चांगली कामं केली. करोना काळात पण चांगली भरपूर कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे मला ह्या प्रभागामध्ये सहजच असं म्हणता येत नाही, पण विजय ही चांगल्या मताने मी इथून निवडून येऊ शकतो असं मला वाटतं. कारण आता प्रचार करताना मला घरोघरी गेल्यावर समजतं की चांगल्या मताने मी निवडून येऊ शकतो. आपल्या ज्या बाजूने उभ्या आहेत आपल्या सोबत त्या रांगणेकर मॅडम शेवटच्या क्षणी आपल्याकडे आल्या, पण त्यांच्याकडे पण सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या आणि आपल्या विजयात साधारणपणे कितीचं मार्जिन असू शकतं? नाही, आमचा प्रचार हा पॅनल टू पॅनल आहे. जेवढीच मतं मला पडेल तेवढीच त्यांना पडेल आणि तेवढीच नगराध्यक्षांना पण पडतील पॅनल टू पॅनल वोटिंग होईल. असं आम्ही हे केलेलं आहे, प्रचार केलेला आहे. आज पालकमंत्र्यांनी मोठा जोशपूर्ण असा या ठिकाणी उत्साह भरलेला आहे. कशी ताकद मिळाली? खरंच सांगतो की आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांनी पण भरपूर ताकद लावली. आज आपल्या शहरात त्यांनी वेळ दिलेला आहे. आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की नितेशजी राणे साहेबांचं जर आपल्याला काम पाहायचं असेल तर आपण जर त्यांच्या मतदारसंघात फिरला तर कणकवली, त्याच्यानंतर देवगडचा तर चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकलेला आहे. तर मी एवढंच सांगेन की त्यांच्याने आपल्या जो विभागात आपल्या त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याच्यात एवढा त्यांनी उलटा पालट केली आहे, चांगला चेहरा मोहरा करून टाकलेला आहे. आता तिथे पर्यटक एवढे येतात की त्याचा फायदा तेथील स्थानिक लोकांना व्यापार वाढवण्यासाठी होतोय. त्यामुळे मी एवढंच सांगेन की जर तुम्ही नितेशजी राणेवर विश्वास टाकून इथे मतदान केलं तर नक्कीच ते तुम्हाला इथे चांगली सावंतवाडी स्मार्ट सिटी बनवतील, हे नक्की. सुधीरजी, युवकांचा प्रचंड उत्साह आहे. या प्रभागातीलच नव्हतं, सावंतवाडीचे अनेक युवा बांधव जो आहे आपला युवा वर्ग, हे सुधीर आडिवरेकर हे त्यांच्यासाठी हिरो, एक आयडॉल आहेत. या युवक बांधवांची कशी साथ लाभली? खरंच सांगतो की जेव्हा मी व्यायामशाळा स्टार्ट केली त्यामुळे युवक माझ्याकडे आकर्षित झाले. त्यानंतर आमची सामाजिक कार्य, मॅचच्या भरवणे, कबड्डी खेळणे, त्याच्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मला युवक भेटत गेले. सांस्कृतिक कार्यक्रम पण आम्ही आयोजन केलं, कॅरम स्पर्धा आयोजन केलं. असं कुठलाही गेम नाही असं ज्याच्यामध्ये आम्ही विविध उपक्रम आम्ही राबवले. त्यामुळे इथे आम्हाला युवकांचा आयडॉल म्हणून मानलं जातं. त्याचप्रमाणे विशालजी परब यांनी जेव्हा बीजेपी मध्ये एंट्री केली त्यानंतर त्यांची एवढी कामं आहेत की सांगून संपणार नाहीत. त्यांच्याने अँब्युलन्स दिले, आपल्या सावंतवाडीतील हॉस्पिटलला डॉक्टर उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या वाढदिवसासाठी एवढा मोठा सिनेमा स्टार आणला आणि जो त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून, गोवा इथून लोक आले होते, हजारोनी लोक इथे येऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आणि महत्वाचं म्हणजे की त्यांनी पण क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर स्पर्धा, व्हॉलीबॉल, क्रिकेट
सगळ्या ह्याच्यामध्ये घेतले. त्यामुळे ते युवकांच्या आयडिया असतात म्हणून ओळखले जातात. आणि त्यांचं महत्वाचं म्हणजे त्यांना कधी गर्व नाही. ते सर्वसामान्यासारखे वागतात. कधी पण त्यांना आपला असा गर्व होत नाही आणि सर्वांना नेहमी त्यांचा मदतीचा हात असतो. त्यामुळे नक्कीच विशालबाईंचा सुद्धा सावंतवाडीतील विजयात महत्वाचा वाटा असेलच. नक्कीच विशाल परब हे एक वादळी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याकडे गेलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परतत नाही. तसंच दातृत्व लाभलेलं हे सुद्धा व्यक्तिमत्व आहे सुधीरजी. त्यांचे एक युवा बांधव कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. विशालजी आणि सुधीरजी ही म्हणजे जय आणि वीरूची जोडी समजली जाते. कारण सुधीरजी आणि विशालजीच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत. अनेक युवकांना चांगल्या गोष्टी समजलेल्या आहेत. सुधीरजींच्या या विजयाकडे वाटचालीकडे तुम्ही कसं पाहता? नमस्कार, मी सुदेश नेवगी. सुधीरजी आडुरेकर यांचा विजय हा नक्की झालेलाच आहे. कारण त्यांची कामं सांगतात. जवळजवळ त्यांच्या ह्या वॉर्डमध्ये हा पहिलाच वॉर्ड आहे. त्याच्या अगोदरच्या वॉर्डमध्ये त्यांनी जी कामं केली आहेत, जवळजवळ हायमास्ट म्हणा, रस्ते म्हणा किंवा ओपन जिम म्हणा, या माध्यमातून सुधीरने जी कामं केली आहेत ही आम्ही सुधीरच्या हक्काने आम्ही सांगू शकतो की सुधीरने जी कामं केली आहेत ती सगळ्यांना म्हणजे बाकी कार्यकर्ते ह्याच्यापेक्षा सुधीरची जास्त कामं झालेली आहेत. सुधीर नगरसेवक होणं म्हणजे आम्हीच नगरसेवक झाल्यासारखं आहे. म्हणजे आम्ही सगळेजण बोला. सुधीर नगरसेवक होणं म्हणजे आम्ही सर्वजण नगरसेवक झालो हे आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगतो सुधीर म्हणून आम्ही सुधीरचा नाही, आम्ही आमचा स्वतःचा प्रचार करतोय. सुधीरचा नाही, आम्ही स्वतः सुधीर म्हणजे आम्हीच. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नियमितपणे येणारे आणि प्रत्येकाच्या अडचणीला वेळोवेळी धावणारे असे आमचे नेते युवा संचय प्रेरणास्थान सुधीरबाई सावंतवाडी नगरपालिकेत पुन्हा भरघोस मताने विजय होणार. आणि लीड घेऊन मागच्या वर्षी लीड झाला सुधीर आडुरेकरांनी जवळजवळ सगळ्या नगरसेवकांमध्ये लीड घेतलाय. यावेळी पण नगरसेवक असाच लीड घेणार आहे सुधीरजी आडुरेकर. आणि असाच 3 तारीखला परत गुलाल आम्ही सर्वजण उतरणार. विकासाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. आताच विरोधकांनी सांगतात आम्ही एवढा विकास केला, तर मी एवढंच सांगेन जो तळ्यामध्ये जो लटकट पडलेला कारंजा आहे त्याचीच परिस्थिती आज बघा. अजून सुरू होऊन त्याला 4 महिने पण झाले नाही, तर तो अजून अर्धा तास पण सुरू होत नाही. मग ह्याच्यावरून तुम्ही समजा की विरोधक काय विकास करतायत. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी जो केसरीमध्ये प्रकल्प राबवला आहे ॲक्वेरियम आणि मोठा प्रकल्प आहे, तो अजून पण चालू अवस्थेत आहे. त्याच्याकडे हजारो लोक सध्या पर्यटक तिथे आकर्षित होत आहेत. त्याच्यामुळे ते गावातील हजारो लोक तिथे आज कामाला आहेत आणि त्याचा फायदा येथील सावंतवाडी पण मध्ये होतोय. सावंतवाडीतील हॉटेले फुल होत आहेत, खानावळी चालतायत. त्याचा खरंच मी सांगेन की असा कोणतरी प्रकल्प सावंतवाडी चालना मिळते. त्यामुळे मी रवींद्र साहेबांना हे करतो, आभार मानतो त्यांचे की त्यांच्यामुळे आमच्या सावंतवाडीला पण चांगल्या प्रकारे त्याचा फायदा सावंतवाडीत येण्यासाठी तुम्ही काय करता? असाच प्रकल्प येण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करू. त्याच्यासाठी आम्हाला आपल्या सावंतवाडी जनतेने आमचं भारतीय जनता पार्टीचं पॅनेल आणि नगराध्यक्ष निवडून द्यावा, तर आम्ही त्याचा प्रयत्न करू. आणि चव्हाण साहेबांकडून, राणे साहेबांकडून आणि नितेजी राणे साहेबांकडून आम्ही प्रयत्न करू. तसेच विशालभाई परब पण ताकदीने आपल्यासोबत उभे राहतील असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे सर्व नेत्यामुळे भारतीय जनता पार्टीची सत्ता निश्चितच येईल असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या मतदान आहे, परवा रिझल्ट आहे. सर्व कार्यकर्ते म्हणतायत सुधीर आडुरेकर 100 ने 1001% निवडून येतील. सुधीरबाई, शेवटचा एक महत्वाचा प्रश्न, निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष मॅडम तर होणारच आहे, उपनगराध्यक्षपदी सर्वात आघाडीवर तुमचंच नाव असणार आहे. ती संधी मिळाल्यास काय करणार? की नक्कीच भारतीय जनता पार्टी जो निर्णय देईल त्यावर आम्ही समाधान मानू. त्यांनी जर आपल्याला संधी दिली तर त्याचं नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन. आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते ताकदवर आहेत. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, येणाऱ्या 2 डिसेंबरला तुम्ही कमळावर आपले तिन्ही बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना निवडून द्या. नगराध्यक्षांना चांगल्या ह्याने निवडून द्या. मी तुमचे आभार मानेन. आणि 3 तारखेचा गुलाल हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा तुम्हारे साथ है.
सावंतवाडीच्या जनतेला आता परिवर्तन हवं आहे आणि सुधीर भाई आमच्या इथून भरघोस मताने विजय होणार. नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, जोश आहे, पण हा जोश 3 तारखेपर्यंत टिकवणं पण गरजेचं आहे. सुधीर आडिवरेकर एक नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व या त्रिसूत्रीवर आधारलेलं अत्यंत साधं पैलवान आहेत, पण त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या वागण्यातून कधी पैलवानकी दिसली नाही. कार्यातून मात्र त्यांनी आपली दादागिरी दाखवली आहे. विकास कामांच्या जोरावर ते निवडून येतील अशी अपेक्षा या ठिकाणी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. तुर्तास 2 तारखेला मतदान आणि 3 तारखेला याची डोळा गुलाल सुधीर आडिवरेकरांवर उधळताना आपण पुन्हा एकदा सुधीरजींना बोलकं करूया. तुर्तास मी इथेच थांबतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजीसह सत्यार्थसाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी. भारत माता की